नमस्ते मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या भागामध्ये आपण पाहतो दत्तू म्हणत असतो, मामा हा बाप म्हणत होता ते भरमा आणि त्याची बायको दोघेही हलसीजन आप्पाच्या मंदिराला गेले होते दर्शनासाठी. त्यांचं काय झालं अजून समजलेलं नाही. मामा म्हणतात, त्यांचं काय झालं म्हणजे आता पोहोचले असतील की ते. दत्तू म्हणतो, तसं नाही मामा, आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं म्हणजे ते व्यवस्थित पोचलेत की नाही, अजूनही आलेत की नाही, त्यांचं काय झालं काय समजलंच नाही. मामा म्हणतात, आता पोहोचले असतीलच ते आणि पोहोचून दर्शन घेऊन माघारी येतीलच की लवकर, एवढी काय तुम्हाला लागली आहे त्यांची. पुढे दत्तू म्हणतो, मामा तसं नाही, तिथे त्याची ओळखीची लोकं आहेत म्हणून म्हणलं. मामा म्हणतात, आता ओळखीची लोकं असलीत म्हणून काय झालं. दत्तू म्हणतो, मामा त्याला कोणतरी काहीतरी बोलणार काहीतरी सांगणार म्हणून मी विचारत आहे. बापू सांगू लागतो, मामा तळावरून आता गेलाय म्हणल्यावर त्याला लोक तर विचारणारच, म्हणजे मामा काय करतात, कुठे असतात, तुम्ही काय काय कामं करता आणि काय नाही, असं प्रश्न लोक विचारणारच. दत्तू म्हणतो, होय मामा बरोबर आहे, मी पण एकदा तळ सोडून गेलो होतो तेव्हा मला बी लोक विचारत होती की तळावर कसं करता, काय करता, मामा काय करतात आणि काय नाही, तुम्ही काय काय कामं करता, असे सर्व प्रश्न विचारतात. मामा सांगू लागतात, आता हे बघा, लोक इकडून तिकडून सांगणारे खूप काही असतात. एक हे सांगतो तर दुसरा ते सांगतो. आपण किती ऐकून घ्यावं ते आपल्यावर आहे. आपण लोकांचं किती ऐकावं ते आपल्यावर आहे. म्हणून म्हणत असतो या की लोकांचं केवढं ऐकावं तेवढंच ऐकावं, जास्ती नाही ऐकावं. त्यांचं चांगलं असेल तर ऐका आणि तुमच्या मनाला जसं पटेल तसं तुम्ही वागा. पुढे दत्तू म्हणतो, मामा आता त्याच्या लोक ओळखीचे आहेत गावामध्ये, आता त्याला लोक काय सांगतील आणि काय नाही कोणास ठाऊक मामा. मामा म्हणतात, आता ते बघू काय करायचं ते पुढं, ते आल्यावर समजलंच की. पुढे आपण पाहतो भरमा व त्याची पत्नी दोघेही हलसीजनाप्पाच्या मंदिरामध्ये असतात व ते म्हणत असतात, आता सकाळ झाली म्हणजे आपण दर्शन घेऊ आणि लागलीच मामाकडे जाऊ, असे ते म्हणत असतात. भरमाची पत्नी म्हणते, अहो तुम्हाला नुसतं तळतळच म्हणता तुम्ही, तुम्हाला तेच आठवतं, आता आपण बाहेर आहोत तरीसुद्धा तुम्ही तळाचीच आठवण करता, इतके कसे काय बरं. भरमा सांगू लागतो, अरे मग बाहेर असलो म्हणून काय झालं, आता आपल्याला पूर्ण दिवस तर तळामध्येच तर काढायचा आहे, इथून पुढे आपले दिवस तळावरच काढायचा आहे मग, आणि आपल्याला मामाची सेवा करायची आहे, त्याच्यामुळंच तर मी म्हटलं आता आपण लागलीच उद्या सकाळच्याला दर्शन घेऊ आणि निघू. भरमाची पत्नी म्हणू लागते, बरं आपण एक काम करू, हलसीजनाप्पाचं आपण दर्शन घेतो तेव्हा आपण कौल लावू आणि आपलं कसं होईल पुढं ते विचारू. भरमा म्हणतो, कसं होईल म्हणजे आपलं चांगलंच होईल की, आता मामाची आपण सेवा करणार आहे, तळावर असणार आहे म्हटल्यावर आपलं चांगलंच होणार आहे ना. आणि त्यात विचारायचं काय आणि कौल कशासाठी लावायचं बरं. तुला जे काही विचारायचं असेल ते मामांना विचार की, आपले देव तर तेच आहेत सर्व. भरमाची पत्नी म्हणते, अहो तसं नाही म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं की आपण कौल लावलो असतो म्हणजे बरं झालं असतं, आपल्याला समजलं असतं की आपलं पुढं काय होणार आहे, चांगलं होईल की नाही. भरमा म्हणतो, अरे मग मामासने आपण डायरेक्ट विचारू की, मामा आपले देवच आहेत, मामा सांगतील काय होईल आपलं. पुढे आपण पाहतो तळावर रामा येतो व तो मामांना बोलू लागतो, मामा मला पोरांना भेटायचं होतं पहा. मामा म्हणतात, अरे मग भेट की, इथेच आहेत पोरं. रामा म्हणतो, कुठे गेले आहेत मामा ते मग. अहो इथे आहेत, कामं करत आहेत. मामा त्या पोरांना हाका मारतात, अरे पोरानो तुझं बाळ आहे बघा इकडे. रामा त्याच्या दोन्ही पोरांना मिठी मारतो व रडू लागतो, म्हणतो, मामा मला ह्या पोरांची खूप आठवण येऊ लागली आहे, अजून जागासुद्धा मिळालेली नाही मला, कसं व्हायचं मामा माझं, मी काय करणार एकटे, मला काहीही समजत नाही आहे. रामा म्हणतो, मामा मी भेटायला येत जाईन पोरासने. मामा म्हणतात, अरे होय तू भेटायला येत जा की, मग तू का काळजी करत आहेस, आता तू तळावर सोडला आहेस ना पोरांना, मग तू काय बी काळजी करू नको.
आता तू तुझं काम कर, पोरं इथं चांगलं राहतील. तू पोरांची काय काळजी करू नकोस बघ. पुढे रामा म्हणतो, मामा मला माझी जमीन केव्हा वापस मिळेल ते तरी सांगा. मामा जमिनीवर रेकोड्या मारू लागतात व नंतरून सांगतात, हे बघ तुझी जमीन तुला 12 सालानं परत मिळेल. मामा पुढे म्हणतात, आता तू म्हणशील 12 सालानं का बरं आणि इतका दिवस मी काय करायचं? अरे कसं असतं या, तुझं काही भोग असतील, काही तुझी कर्म असतील, ते तुला तर करावं लागलच. तेवढं झालं म्हणजे 12 सालानं तुला जमीन तुझी मिळणारच आहे की. आता कसं आहे, तुला हे सुद्धा मिळालेलं नसतं. आता मी आहे म्हटल्यावर काहीतरी तुला मी करेलच, म्हणून म्हटलं 12 सालापर्यंत तुला थांबावं लागेल आणि तुझी जमीन तुला मिळेल बघ. आणि तोवर तू काय करायचं बघ, काही बी इकडं तिकडं कामं कर, काय बी कर, आणि नंतरच्याला तुझं सर्व चांगलंच होणार आहे बघ. रामा म्हणतो, बरं ठीक आहे मामा, तुम्ही म्हणताय तसं. पुढे आपण पाहतो बर्मा व त्याची पत्नी दोघांना एक जण गावातला भेटतो. हो तो म्हणू लागतो, अरे तुम्ही तळावर असताना अजून किती दिवस काढणार आहेत बरं तिथं? बर्मा म्हणतो, आम्ही आयुष्य तिथंच काढायचं ठरवलं आहे. मग तो माणूस म्हणतो, मग तुम्हाला त्या बदल्यात काय मिळालं? बर्मा सांगू लागतो, आम्हाला त्या बदल्यात काय पाहिजे म्हणजे आम्हाला काय बी नको, जमीन नको, पैकं नको. आमचं काय आहे ते सर्व आता बाळूमामा आहेत आणि ते आमचे देव आहेत. आम्ही तिथंच राहायचं ठरवलं आहे, तिथेच सेवा करायचं आणि तिथंच राहायचं. तो व्यक्ती बोलू लागतो, अरे मला तसं नाही म्हणायचं. म्हणजे तू काय काम वगैरे निवडलं आहेस की नाही? म्हणजे तुला मानपान काय मिळणार आहे की नाही? आता मामा आहेत, पुढे नसतील तेव्हा मग काय करणार आहेस तू आणि कुठं राहणार आहेस? तेव्हा तुला कोण ओळख देणार? म्हणून म्हणत आहे, काहीतरी आत्ताच मामांकडून असं मागून घे की काहीतरी तुला मानपान मिळालं पाहिजे, नाहीतर पुजारी तर व्हायला पाहिजे. बर्मा म्हणतो, मला पुजारी वगैरे काही बी नको. आता माझ्यासमोर देव आहेत, ते मला बास आहे. बर्माची पत्नी काही वेळ विचार करते व बोलू लागते, होय तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे. आम्हाला सुद्धा काहीतरी मानपान मिळायला पाहिजे. तो व्यक्ती बोलू लागतो, आता मला सांगा, तुम्ही म्हणताय मामा देव आहेत, खूप लोक येतात त्यांच्याकडे. मग आता मला सांग, तुझं काहीतरी तिथं असायला पाहिजे की नको? तुला काहीतरी मानपान असायला पाहिजे की नको? म्हणून मी म्हणत आहे, आता मामा आहेत तवर काहीतरी असं 4 लोक गोळा करून असं बोलून घे, नाहीतरी काहीतरी लिहून घे. बर्मा म्हणतो, अरे तसं काही बी नाही, मला काही बी नको. आता जे काही आहे ते सर्व मामाच आहेत, मामा देव समोरच आहेत, मग कशाला काय पाहिजे आहे आपल्याला? बर्माची पत्नी म्हणू लागते, बरं झालं तुम्ही बरोबर बोलत आहात, काहीतरी आपल्याला मानपान मिळायलाच पाहिजे. ती व्यक्ती बोलते, बरं ठीक आहे, एक काम करा, तुम्हासनी मी समजवून सांगतो. आधी तुम्ही हलसेनाथ अप्पाचं दर्शन घ्या, नंतर चला आपण पाहू काय करायचं ते. नाहीतर तुम्ही एक काम करा, हलसेनाथ अप्पाला कौल लावा व तिथेच विचारा की आपण काय करायचं ते. बर्माची पत्नी म्हणते, होय होय बरोबर आहे, आपण कौल लावू म्हणजे आपल्याला समजेल पुढे आपण काय करायचं म्हणून. तसे म्हणून ते तिघेही मंदिराकडे निघू लागतात. पुढे आपण पाहतो रामा परत तळावर येतो व तो मामांना म्हणू लागतो, मामा मला पोरांना भेटायचं होतं. व तो रामा पोरांना भेटतो. मामा सांगू लागतात, आता आम्ही हा तळ हलवायचा विचार करत आहे, आता दुसरीकडे कुठेतरी तळ लावणार. आता ह्या गावामध्ये जोवर होतो तोवर तुला भेटायला येत होतं पोरासनी तुझ्या. आता बाहेर गावी जाणार आम्ही, तेव्हा बघ आता कसं राहायचं तू. असे मामा त्या रामाला सांगू लागतात. रामा म्हणतो, मामा माझ्या हे डोक्यात आलंच नव्हतं, तुम्ही इथे काही दिवस असशीला, परत तुम्ही दुसऱ्या गावी जाशीला, असं मला डोक्यात आलंच नव्हतं. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, आता काही बी तू काळजी करत बसू नकोस पोरांची, आणि तुला वाटेल तेव्हा तू भेटायला येत जा. रामा म्हणतो, होय मामा, तुम्ही जिथं असशीला तिथं मी भेटायला येत जाईन. पुढे मामा म्हणतात, हे बघ रामा, आता पोरं माझ्याकडं तू दिला आहेस आणि तू असं म्हणशील की माझ्याकडं माणसं कमी आहेत म्हणून मी कामासाठी ह्यांना ठेवलं आहे, तसं काय बी नाही. तू म्हणला होतास म्हणून मी ह्यासनी ठेवलं आहे इथे,
आणि ह्यांचं पुढं कल्याणच होणार आहे आणि ह्याच्या मोबदल्यात तुला काहीतरी मिळेलच आणि ते आत्ता सांगून काही बी उपयोग नाही आणि ह्यासनी मिळेल तेव्हा तुला समजलंच की काय आहे ते. रामा म्हणतो, होय मामा, मी ते विचारच केलं नव्हतं, ह्यांचं कल्याणच होईल पुढं. तसे बोलून रामा तिथून निघून जातो व तो गावी येतो व सर्वांना सांगू लागतो, अरे मामा तो आपल्या गावातून निघून जात आहेत आणि दुसऱ्या गावी ते तळ टाकणार आहेत. आता आपलं कसं व्हायचं. इकडे मामा म्हणतात, अरे मी कुठे बी असलो तरी माझं लक्ष सगळ्यांकडे असतं, सर्वांकडं ध्यान असतं. कोण काय करत असतं आणि काय नाही ते मला ठाऊक असतं. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.